नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू RCC. तर आपण ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचं डिस्कशन कंप्लीट केलंय. ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरी म्हणते काय रे? कोव्हॅलेंट बॉन्ड इज अ रिझल्ट ऑफ ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ॲटॉमिक ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपिंग मधून कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो. त्या ॲटॉमिक ऑर्बिटल्सला काय रिस्ट्रिक्शन असतं रे? त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असावा लागतो, हाफ फील्ड असावा लागतो तो, आणि दोन जे ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप होत आहेत त्यांच्यामधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची स्पिन कशी पाहिजे? अपोजिट पाहिजे. ठीक आहे का? त्यानंतर आपण बरेच पॉइंट्स डिस्कस केले होते. जेवढा ओव्हरलॅप जास्त असतो तेवढा तयार झालेला बॉन्ड मोर स्ट्रॉंगर असतो. दोन प्रकारचे ओव्हरलॅप होऊ शकतात. हेड टू हेड म्हणजेच सिग्मा बॉन्ड फॉर्म होऊ शकतो, किंवा लॅटरल साइड वाईज म्हणजेच पाय बॉन्ड तयार होऊ शकतो. एखादा ॲटम मॅक्झिमम किती कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो? जेवढे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमध्ये अनपेअर्ड फॉर्ममध्ये असतील तेवढे तो पर्टिक्युलर ॲटम कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो. ठीक आहे का? त्यानंतर आपण एक पॉइंट पाहिला होता, दोन न्यूक्लियसमध्ये एक इक्विलिब्रियम डिस्टन्स असतं जिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन फोर्स ऑफ रिपल्शनला डॉमिनेटिंग असतो. त्या पॉइंटलाच बॉन्ड तयार होत असतो. ठीक आहे का? तर अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या. त्यानंतर इंटरन्यूक्लियर ॲक्सिसचं आपण नॉलेज घेतलं. व्हॉट इज इंटरन्यूक्लियर ॲक्सिस? असा ॲक्सिस ज्याच्यावर दोन ऑर्बिटल्समध्ये हेड टू हेड ओव्हरलॅप होत असतो त्याला म्हणतात इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. जर क्वेश्चनमध्ये इंटरन्यूक्लियर ॲक्सिस आपल्याला दिलेला नसेल, आपण काय घेणार रे? झेड ॲक्सिस. जर दिला नसेल तरच बोलतोय मी. जर दिला नसेल तर काय घेतला जातो? झेड ॲक्सिस घेतला जातो. झिरो ओव्हरलॅप. व्हॉट इज झिरो ओव्हरलॅप? असा ओव्हरलॅप जिथून बॉन्ड फॉर्म होत नाही. युजलेस ओव्हरलॅप, बिनकामाचा ओव्हरलॅप. बरेच एक्झाम्पल सांगितले होते. पीएक्सचा ओव्हरलॅप पीएक्स बरोबरच झाला पाहिजे. पीएक्सचा पीवाय बरोबर नो ओव्हरलॅप म्हणजे झिरो ओव्हरलॅप. पीवायचा पीझेड वन्स अगेन झिरो ओव्हरलॅप. पीएक्सचा पीझेड बरोबर वन्स अगेन झिरो ओव्हरलॅप. एस आणि पीएक्सचा ओव्हरलॅप अलॉंग एक्स ॲक्सिस होत असतो, पण मी जर ॲक्सिस घेतलं, इंटरन्यूक्लियर ॲक्सिस वाय किंवा झेड घेतलं, त्याला झिरो ओव्हरलॅप म्हणा. ठीक आहे ना? ओके. तर असं डिस्कशन झालेलं. शेवटी पाहिलं होतं आपण स्ट्रेंथची ऑर्डर. स्ट्रॉंगेस्ट ओव्हरलॅप कुठला असतो रे? 1s हा ओव्हरलॅप स्ट्रॉंगेस्ट आहे. जर समजा एनची व्हॅल्यू सेम असेल, म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, पुढचे जे कोएफिशियंट्स आहेत ना ते जर सेम असतील, कुठला ओव्हरलॅप स्ट्रॉंगेस्ट असतो? पीपी ओव्हरलॅप इज स्ट्रॉंगर दॅन एसपी ओव्हरलॅप. एसपी ओव्हरलॅप इज अगेन स्ट्रॉंगर दॅन एसएस ओव्हरलॅप. तर ही पाहिलेली आपण ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. मी म्हणलं होतं या ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये भरपूर ड्रॉबॅक्स आहेत. देर आर लार्ज नंबर ऑफ ड्रॉबॅक्स इन ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. कुठले ड्रॉबॅक आहेत? चला एक ड्रॉबॅक मी एक्सप्लेन करतो आणि मग मॉडिफाईड व्हॅलेन्स बॉन्ड थेरीला सुरुवात करतो. चला कार्बनचा विचार करा. कार्बन इन ग्राउंड स्टेट. बघ रे, ग्राउंड स्टेटचं कॉन्फिगरेशन लिहिणे म्हणजे काय करणे? आपल्याला जे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये रूल झालेत ना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याचे, तुम्हाला जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं ना ते ग्राउंड स्टेटचं कॉन्फिगरेशन म्हणायचं. कार्बनचं ग्राउंड स्टेटमधलं कॉन्फिगरेशन असं असतं: 1s2 2s2 2px1 2py1 2pz0. दिस इज ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन. मला सांगा त्याच्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत रे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर 2. So as per old valence bond theory, carbon can form maximum of 2 covalent bond. एक पॉस्ट्युलेट होतं ना, एखाद्या ॲटम कडून मॅक्झिमम किती कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होऊ शकतात? जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये ग्राउंड स्टेटला. ठीक आहे ना? कार्बन 2 बॉन्ड तयार करतो असं ओल्ड व्हीबीटी प्रमाणे कन्क्लुजन निघतंय. बट वी नो दॅट कार्बन इज एबल टू फॉर्म 4 कोव्हॅलेंट बॉन्ड. कार्बन इज टेट्राव्हॅलेंट ना. म्हणजे हे पॉस्ट्युलेट चुकीचं आहे ना. व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचं हे म्हणणं चुकीचं आहे. बेरिलियमचा विचार करा. बेरिलियम इन ग्राउंड स्टेट असा राहतो: 1s2 2s2 1s2 2s2. बेरिलियम. मला सांगा मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती रे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बेरिलियममध्ये किती रे? ग्राउंड स्टेटला 0. याचा अर्थ बेरिलियम कॅन नॉट फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड or it forms 0 covalent bonds. As per old valence bond theory, beryllium is able to form 0 covalent bond. म्हणजे तो बॉन्ड तयारच करत नाही. पण हे रॉंग आहे.
इट इज रॉंग. बेरिलियम इज एबल टू फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड. त्याचे बरेच कंपाऊंड्स आहेत ना. बेरिलियम क्लोराईड कंपाऊंड एक्झिस्ट करतो म्हणजे याच्यात त्यानं बॉन्ड तयार केलेत ना. ठीक आहे ना. तर हा खूप मोठा ड्रॉबॅक ओल्ड व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये होता. या ड्रॉबॅकला ओव्हरकम करण्यासाठी हाच नाही आणखी एक ड्रॉबॅक आहे. ओल्ड व्हॅलन्स बॉन्ड थेरी एखाद्या मॉलिक्यूलची जॉमेट्री एक्सप्लेन करू शकत नाही. जॉमेट्री म्हणजे अरेंजमेंट सांगू शकत नाही. त्या मॉलिक्यूलमध्ये किंवा आयनमध्ये ॲटम्सची नेमकी अरेंजमेंट कशी असली पाहिजे हे व्हॅलन्स बॉन्ड थेरीनं एक्सप्लेन केलेलं नाही. व्हॅलन्स बॉन्ड थेरीनं फक्त एवढं म्हणलं की बाबा ऑर्बिटलचा ओव्हरलॅप झाला बॉन्ड तयार होतो, बस एवढंच म्हणलंय. पुढे काही डिस्कशन केलेलं नाही. हा देखील ड्रॉबॅक आहे. ओल्ड व्हॅलन्स बॉन्ड थेरी डू नॉट हेल्प अस टू प्रेडिक्ट द जॉमेट्री. जॉमेट्री काय असेल याचं प्रेडिक्शन ओल्ड व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये मिळत नाही. ठीक आहे ना. मॅक्झिमम नंबर ऑफ बॉन्डचा एक ड्रॉबॅक सांगितला मी आणि दुसरा ड्रॉबॅक सांगितला जॉमेट्रीचा. तर हे ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी 2 सायंटिस्ट आले ज्यांचं नाव होतं पॉलिंग आणि स्लॅटर. पॉलिंग आणि स्लॅटर. ठीक आहे ना. ओल्ड व्हीबीटी कोण प्रपोज केली होती रे? हिटलर आणि लंडन या 2 सायंटिस्टची ओल्ड व्हीबीटी होती. तर त्या थेरीला मॉडिफाय करण्यात आलं. मॉडिफाय म्हणतोय म्हणजे पूर्णपणे ती थेरी बदलली नाही. काही पॉईंट त्या थेरीमधले ॲज इट इज या थेरीमध्ये वापरण्यात आले. काही पॉईंट्सला थोडंसं दुरुस्त करण्यात आलं, करेक्शन दिलं. यांनी त्या थेरीला मॉडिफाय केलं. कोण? पॉलिंग आणि स्लॅटरनी. त्यालाच म्हणायचं मॉडिफाईड व्हॅलन्स बॉन्ड थेरी. इथंच आपल्याला पाहायचं आहे कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन. कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन कन्सेप्ट म्हणजेच काय? मॉडिफाईड व्हॅलन्स बॉन्ड थेरी. सिंपल लँग्वेजमध्ये. ओल्ड व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये हायब्रिडायझेशन नव्हतं. मॉडिफाईड व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये हायब्रिडायझेशन नावाचा कन्सेप्ट आला. म्हणजे थोडक्यात हायब्रिडायझेशन दिस कन्सेप्ट वॉज प्रपोज्ड बाय पॉलिंग अँड स्लॅटर. ठीक आहे का. आता मी जाणार आहे या थेरीच्या डिटेलमध्ये. ठीक आहे का. हे सांगितलं मी फक्त इंट्रोडक्शन. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की हायब्रिडायझेशन नेमकं काय असतं, ते हायब्रिडायझेशनची प्रोसेस नेमकी कशी होत असते, किंवा विथ द हेल्प ऑफ हायब्रिडायझेशन हाऊ वी कॅन प्रेडिक्ट द जॉमेट्री ऑफ मॉलिक्यूल एक्सेट्रा. हे सगळं आपलं डिस्कशन असणार आहे. आता इथून पुढचं जे डिस्कशन असणार आहे त्याच्यावर भरमसाठ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तयार होतात. ठीक आहे ना. भरपूर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तयार होणारा पॉइंट आपण आता थोडक्यात चालू करणार आहोत. ठीक आहे का. ओके. पाहूत आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन. ठीक आहे. व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. बघा. द प्रोसेस ऑफ, डेफिनेशन लिहितोय, द प्रोसेस ऑफ मिक्सिंग, द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग. मिक्सिंग अँड रिकास्टिंग. मिक्सिंग तर कळतंय सगळ्यांना. ठीक आहे ना. रिकास्टिंग म्हणजे नवीन रूप देणे. रिकास्टिंग म्हणजे नवीन रूप देणे, नवीन काहीतरी तयार होणे. थोडक्यात नवीन काहीतरी तयार होणे. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ atomic orbitals, of atomic orbitals to form new orbitals, called, ब्रॅकेट मध्ये लिहितो आहे, कॉल्ड हायब्रिड ऑर्बिटल्स. काय म्हणतात त्या नवीन ऑर्बिटल्सला? हायब्रिड ऑर्बिटल्स. कॉल्ड हायब्रिड ऑर्बिटल्स which are equivalent, म्हणजे ते सारखे असतात. इक्विव्हॅलंट म्हणजे ते सारखे असतात. विच आर इक्विव्हॅलंट इन एनर्जी, शेप एक्सेट्रा, किंवा ओरिएंटेशन म्हणलं तरी चालेल. ओरिएंटेशन एक्सेट्रा. ठीक आहे.
पाहूत आता याचा अर्थ काय. द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होणे, त्यांना नवीन रूप मिळणे, रिकास्टिंग म्हणजे नवीन रूप मिळणे, नवीन काहीतरी त्यांच्यापासून क्रिएट होणे ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स टू फॉर्म न्यू ऑर्बिटल्स, नवीन ऑर्बिटल्स तयार होतात. त्या नवीन तयार झालेल्या ऑर्बिटल्सला काय म्हणतात रे? हायब्रिड ऑर्बिटल्स. त्यांना काय म्हणायचंय? हायब्रिड ऑर्बिटल्स. आता हे जे हायब्रिड ऑर्बिटल तयार झालेले असतात त्यांची एनर्जी इक्विव्हॅलंट असते, म्हणजे सारखी असते, त्यांचा शेप देखील सारखा असतो, सगळे दिसायला सारखे असतात, त्यांचं ओरिएंटेशन देखील सारखं असतं. ठीक आहे, चला एक क्विकमध्ये जनरल एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला हा पॉईंटच लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, चला. सगळ्यांना हॉर्स माहिती आहे? हॉर्स माहिती आहे ना? हॉर्स. ठीक आहे, हॉर्स माहिती आहे. हॉर्स आणि डॉंकी यांची क्रॉस ब्रीडिंग केली, म्हणजे हॉर्स आणि डॉंकीच्या रिप्रोडक्शनमधून, हॉर्स आणि डॉंकीच्या रिप्रोडक्शनमधून, हॉर्स आणि डॉंकीच्या रिप्रोडक्शनमधून काय तयार होतं सांगा रे मला? म्यूल तयार होतं. म्यूल. म्यूल माहिती आहे का? म्यूल खेचर. म्यूल म्हणजे काय? खेचर. हॉर्स आणि डॉंकी जर कंबाईन झाले, त्यांचं जर रिप्रोडक्शन झालं, काय तयार होत असतं रे? म्यूल तयार होत असतं. आता हे जे म्यूल तयार झालेलं असतं ना, या म्यूलमध्ये कॅरेक्टर कोणाचे असतात? हॉर्सचे असतात का डॉंकीचे असतात? कोणाचे असतात? हॉर्सचे असतात का डॉंकीचे असतात? हॉर्सचे 50% असतात, डॉंकीचे 50% असतात. म्हणजे मी म्हणू शकतो म्यूल इज 50% हॉर्स अँड 50% डॉंकी. ठीक आहे ना? दिस इज द बायोलॉजिकल एक्झाम्पल फॉर हायब्रिडायझेशन. ठीक आहे ना? इमॅजिन करा, हे एक ॲटॉमिक ऑर्बिटल आहे, हा एक ॲटॉमिक ऑर्बिटल आहे, हा दुसरा ॲटॉमिक ऑर्बिटल आहे. ते दोन ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होत आहेत, ते मिक्सअप होत आहेत, ते नवीन काहीतरी तयार होणार आहेत. पण नवीन जे काही तयार झालं, नवीन जे काही तयार झालं ना, त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर पहिल्या ऑर्बिटलचे, काही कॅरेक्टर दुसऱ्या ऑर्बिटलचे. ठीक आहे ना? आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मी कंपॅरिझन करतोय. समजा हॉर्स आहे आपला एस ऑर्बिटल, हा कोण आहे? एस ऑर्बिटल आहे. एस ऑर्बिटलचा शेप कसा असतो रे? स्पेरिकल असतो ना. हा कोण आहे? एस ऑर्बिटल आहे. ठीक आहे ना? डॉंकी म्हणजे कन्सिडर करा पी ऑर्बिटल. डॉंकी म्हणजे कन्सिडर करा पी ऑर्बिटल. हा एस ऑर्बिटल, हा पी ऑर्बिटल. या दोघांची मिक्सिंग आणि रिकास्टिंग झाली, हे दोघं एक झाले. ठीक आहे ना? आता तयार होतात हायब्रिड ऑर्बिटल्स लाईक दिस. हा कोण म्हणायचा? हा हायब्रिड ऑर्बिटल म्हणायचा. हा हायब्रिड ऑर्बिटल. पण आता फरक फक्त बायोलॉजीच्या आणि केमिस्ट्रीच्या एक्झाम्पलमध्ये एवढा आहे, हॉर्स आणि डॉंकी कंबाईन झाले की एक म्यूल तयार होतं. एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल कंबाईन होणारे ऑर्बिटल किती आहेत? हा एक आणि हा दुसरा. दोन ऑर्बिटल्स कंबाईन झाले ना, दोन ऑर्बिटल्स कंबाईन झाले, हायब्रिड ऑर्बिटल पण दोन तयार होतात. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिक्सअप होत असतात, जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होत असतात, एक्झॅक्टली तेवढे हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात. किंवा मग या दोन्हीमध्ये जर तुम्हाला फरक वाटत असेल तर काय, असं इमॅजिन करा की हॉर्स आणि डॉंकीनी दोन जुळ्यांना जन्म दिला. हॉर्स आणि डॉंकी एकत्र आले आणि त्यांनी जुळ्याला जन्म दिला, म्हणजे दोन म्यूल तयार झाले, आयडेंटिकल म्यूल तयार झाले, त्यांच्यात काहीच फरक नाही. तसंच इथं एक्झॅक्टली एस आणि पी ऑर्बिटल मिक्सअप झाले, एस आणि पी ऑर्बिटल मिक्सअप झाले, त्यांनी दोन हायब्रिड ऑर्बिटल तयार केले. आता हे दोन्हीच्या दोन्ही इक्विव्हॅलंट असतील, जुळे असतील, जुळे असतील. जसं इथं दोन म्यूल जुळे म्हणालो ना मी, दोन खेचरं तयार व्हायले, आयडेंटिकल खेचरं तयार व्हायले, तसेच इथं दोन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत असतात ना, जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिक्सिंगमध्ये जात असतात ना, एक्झॅक्टली तेवढे हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होत असतात. ठीक आहे का? म्हणून हे एक्झाम्पल बायोमधलं थोडंसं मॉडिफाय केलं मी. दोन म्यूल म्हणा, दोन म्यूल तयार होणे, हॉर्स आणि डॉंकीच्या कॉम्बिनेशनमधून दोन म्यूल तयार होणे, एस आणि पी ऑर्बिटलच्या मिक्सिंग रिकास्टिंगमधून दोन हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. ठीक आहे? आता या हायब्रिड ऑर्बिटलचं नाव काय असतं? ठीक आहे? एस आणि पीच्या कॉम्बिनेशनमधून जो हायब्रिड ऑर्बिटल तयार झाला ना,
याचं नाव आहे sp हायब्रिड ऑर्बिटल. याला काय म्हणायचं रे? sp हायब्रिड ऑर्बिटल. sp हायब्रिड ऑर्बिटल. ठीक आहे, लक्षात आली का डेफिनेशन? काय म्हणतोय बघा मी, हायब्रिडायझेशन म्हणजे नेमकं काय आहे. साध्या भाषेत जर बोलायचं झालं, हायब्रिडायझेशनमध्ये होतं काय, ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग होते. ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग आणि रिकास्टिंग होते. म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होतात आणि त्यांना नवीन रूप मिळून जातं. रिकास्टिंग म्हणजे नवीन रूप मिळणे, त्यांना नवीन रूप मिळतं. काय तयार होतं त्यांच्यापासून, नवीन काय तयार होतं? हायब्रिड ऑर्बिटल. आता हे जे तयार झालेले हायब्रिड ऑर्बिटल्स असतात ना, ते इक्विव्हॅलंट असतात, म्हणजे आयडेंटिकल असतात. सगळ्या बाबतीत ते आयडेंटिकल असतात. त्यांची एनर्जी सारखी असते, त्यांचा शेप सारखा असतो. बघा ना, दोन्ही sp हायब्रिड ऑर्बिटल असेच असतात. किंवा असं न लिहिता हे बघ रे, असंच आणखी एक काढ, म्हणजे तुला फरक पण लक्षात येऊन जाईल. ठीक आहे ना, दोन sp हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात लाईक दिस. ठीक आहे, हे दोन तयार झाले, दोन sp हायब्रिड ऑर्बिटल्स, दोन sp हायब्रिड ऑर्बिटल, दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले, दोन sp हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. ठीक आहे का? आलं का लक्षात? हायब्रिडायझेशनचा कन्सेप्ट, डेफिनेशन कळली का? डेफिनेशन कळली का? कॉन्सेप्ट झाला नाही रे, सुरुवात केली आपण फक्त, ही झाली डेफिनेशन. आता जाऊ, हे आयडेंटिकल जरा पण वाटत नाही ना, थोडंसं मोठं काढा. एवढं लक्षात ठेवा की हे जुळे तयार होतात, जुळे हे आणि हे जुळे. इथं जसं दोन खेचरं तयार झाले ना, तसं हे जुडवा. ठीक आहे, आता आपण जाऊ या हायब्रिडायझेशन कन्सेप्टच्या डिटेलमध्ये जाणार आहे मी आता. ठीक आहे ना, नोट करून घ्या. पाहता, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन प्रोसेसचे ठळक वैशिष्ट्ये थोडक्यात बघायचे आहेत आपल्याला, की नेमका हायब्रिडायझेशन काय आहे आणि ते कसं होतं, एक्सेट्रा. ठीक आहे, तर बघा, मी सायमल्टेनियस एक्सप्लेनेशन देत चालणार आहे. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, इट इज प्युअरली imaginary or hypothetical concept. It is purely imaginary or hypothetical concept. It is purely imaginary or hypothetical concept. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, हायब्रिडायझेशन प्रोसेस ही कम्प्लिटली इमॅजिनरी आहे. म्हणजे पॉलिंग आणि स्लॅटर या सायंटिस्टनी हायब्रिडायझेशन कसं होतं हे पाहिलेलं नाही. त्यांनी पाहिलेलं नाही की हा एक ॲटॉमिक ऑर्बिटल यायला आहे, हा एक यायला आहे, त्यांना दिसला नाही असा मिक्स व्हायला आहे ना असं काहीतरी तयार व्हायला नाही. इमॅजिनेशन आहे, त्यांचं इमॅजिनेशन आहे. इमॅजिनेशन आहे तर मग आम्हाला कशाला दिलं हे शिकायला? जर हे इमॅजिनरीचं असेल तर कशासाठी मग? कन्सेप्ट जरी इमॅजिनरी असला, याचे ॲप्लिकेशन्स मात्र रिअल आहेत. याचे खूप भारी ॲप्लिकेशन्स आहेत. विथ द हेल्प ऑफ हायब्रिडायझेशन कन्सेप्ट वी आर एबल टू प्रेडिक्ट द जॉमेट्री म्हणजे त्या पर्टिक्युलर मॉलिक्यूल किंवा आयनमध्ये ॲटमची नेमकी अरेंजमेंट कशी असते, त्या ॲटमच्या अरेंजमेंटला आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येऊ शकतं विथ द हेल्प ऑफ हायब्रिडायझेशन कन्सेप्ट. ठीक आहे का? पहिलाच पॉईंट मी लिहिलाय, इमॅजिनरी कन्सेप्ट आहे म्हणजे तुमच्याकडे आता पावर राहिलेली नाही मला क्वेश्चन विचारण्याची की हे असंच का झालं, हे असंच होणार आहे, तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण हे माझं म्हणणं नाही आहे, हे कोणाचं म्हणणं असणार? इथून पुढे मी जे काय बोलणार आहे, पॉलिंग आणि स्लॅटर या दोन सायंटिस्टचं. कन्सेप्ट इमॅजिनरी असल्यामुळं कुठल्याच कॅरेक्टरिस्टिक्सला आपण चॅलेंज करू शकत नाही. काय म्हणालो मी? कुठल्याच थेरीला पण चॅलेंज करता येत नसतं. ठीक आहे ना, हा कन्सेप्टच इमॅजिनरी आहे म्हणून त्यांनी जे पॉईंट सांगितलेत ना आपल्याला ते चुपचाप ऐकून घ्यावे लागतील. नो चॉईस विथ अस. इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. ठीक आहे का? ऐका, हळूहळू आणखी तुम्हाला ते व्यवस्थित क्लिअर होत चालेल. ठीक आहे का? पहिला पॉईंट सांगितला की इमॅजिनेशन आहे त्या दोघांचं. कोणाचं? पॉलिंग आणि स्लॅटरचं. चला सेकंड पॉईंट, द ॲटॉमिक ऑर्बिटल्स which are undergoing hybridization process
which are undergoing hybridization concept can be half filled or fully filled or even empty बघा, provided they possess nearly same energy, बघा पॉइंट काय, पॉस्ट्युलेट काय बघा, atomic orbitals which are undergoing hybridization process they can be half filled, ते हाफ फिल्ड असू शकतात. तर बघ रे, ऑर्बिटल हाफ फिल्ड रे, ऑर्बिटल हाफ फिल्ड म्हणजे त्याच्यात किती इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन असू शकतो, असं असू शकतं. हाफ फिल्ड ऑर्बिटल म्हणालो मी, सबशेल नाहीये, ऑर्बिटल. मला सांगा ऑर्बिटलची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती असते रे, 2 इलेक्ट्रॉनची असते. हाफ फिल्ड आहे म्हणजे त्याच्यात एक इलेक्ट्रॉन असू शकतो, फुल्ली फिल्ड आहे म्हणजे त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स असले तरी चालू शकतात, असं पण चालू शकतं. किंवा एम्प्टी म्हणजे याच्यात इलेक्ट्रॉन नसला तरी चालू शकतो. म्हणजे थोडक्यात ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनला काहीच रिस्ट्रिक्शन हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये नाही. हां, ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये होतं. ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय म्हणत होती, अशाच 2 ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये ओव्हरलॅप झाला पाहिजे ज्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजेच ते हाफ फिल्ड आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजेच ते हाफ फिल्ड आहे. पण हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये ऑर्बिटलला रिस्ट्रिक्शन ठेवलेलं नाही, म्हणजे ऑर्बिटलच्या इलेक्ट्रॉन नंबरला रिस्ट्रिक्शन नाही. असं पण चालतं, हाफ फिल्ड पण चालतं, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजे हाफ फिल्डच, असं पण चालतं, फुल फिल्ड पण चालतं, EMT पण चालतं. पण लक्षात घ्या, EMT ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन आपण क्लास 11th मध्ये नाही, क्लास 12th मध्ये एक टॉपिक आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड या टॉपिकमध्ये आपल्याला एम्प्टी ऑर्बिटलचे हायब्रिडायझेशन्स पाहायला मिळतील. हां, या टॉपिकमध्ये म्हणजे आपण जो स्टडी करतोय ना केमिकल बॉन्डिंग, त्याच्यात असा किंवा असा ऑर्बिटल हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला आलेला दिसेल, असा दिसणार नाही. ठीक आहे का? ओके, लक्षात आलं. हां, कंडिशन इलेक्ट्रॉनला जरी नसली, कंडिशन एनर्जीला मात्र आहे. जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिक्सिंग रिकास्टिंग मध्ये जातात त्यांची एनर्जी जवळपास सारखी असावी. एकदम सारखी झाली तर चांगलीच गोष्ट आहे, पण अति डिफरन्स असू नये. म्हणजे असं म्हणायचंय मला, बघा 1s आणि 2pचं हायब्रिडायझेशन होत नाही कारण एनर्जी डिफरन्स मोठा आहे. ठीक आहे ना? हां, पण 3s 3pचं होऊ शकतं, हे होऊ शकतं. एका शेलचे ऑर्बिटल आहेत ना, एनर्जी डिफरन्स कमी असेल, दे कॅन अंडरगो हायब्रिडायझेशन. ठीक आहे? किंवा 4s आणि 3d पण कंबाईन होऊ शकतात. 4s आणि 3d ची एनर्जी नक्कीच वेगळी असेल कारण हा 4थ्या शेलचा आहे, हा 3ऱ्या शेलचा ऑर्बिटल आहे. एनर्जी डिफरन्स विल बी देअर, बट व्हॉट आय एम सेइंग दॅट दे शुड नियरली possess सेम एनर्जी. नियरली तर या दोघांची एनर्जी नियरली सेम आहे. ठीक आहे? आता लगेच तुझ्या मनात क्वेश्चन आला असेल, मला कसं कळणार एनर्जी नियरली सेम आहे? कळण्याची गरज नाही, हा पॉइंट आहे फक्त. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन नसेल म्हणून मनामध्ये कसलेही क्वेश्चन आणण्याची गरज नाही, फक्त पॉइंट ऐका फक्त. ठीक आहे का? असा डायरेक्ट क्वेश्चन नसतो. ठीक आहे, की खालीलपैकी कोणाचं हायब्रिडायझेशन होईल वगैरे वगैरे. ठीक आहे का? ओके, तर हे झालं आपला दुसरा पॉइंट, जनरल कॅरेक्टरिस्टिक्सचा दुसरा पॉइंट. ठीक आहे, आता चला बघा लगेच तिसरा पॉइंट पाहू आपण, जनरल कॅरेक्टरिस्टिक नंबर 3. ठीक आहे का? जनरल कॅरेक्टरिस्टिक नंबर 3, हायब्रिडायझेशन
occurs only during bond formation, only during bond formation and never in isolated atom, never in isolated atom. आयसोलेटेड ॲटमचा अर्थ एकटा ॲटम, सिंगल ॲटम म्हणजे आयसोलेटेड ॲटम. जसं आयोनायझेशन एन्थाल्पी इट इज कन्सेप्ट ऑफ आयसोलेटेड गॅसियस ॲटम, बरोबर आहे ना. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आयसोलेटेड गॅसियस ॲटमचाच कन्सेप्ट आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आयसोलेटेडचा नाही, तो बॉन्डेड ॲटमचा कन्सेप्ट आहे, बरोबर आहे ना. आयसोलेटेड ॲटममध्ये हायब्रिडायझेशन कधीच होत नाही. मला म्हणायचं काय लक्षात घ्या, एक एक्झाम्पल सांगतो. लेट अस कन्सिडर मिथेन फॉर्मेशन. मिथेन तयार होत असतानाच कार्बनच्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये हायब्रिडायझेशन प्रोसेस होत असते. मिथेन फॉर्म होत असतानाच, म्हणजेच कार्बन हायड्रोजनमध्ये बॉन्ड तयार होण्याची वेळ येणार आहे तेव्हाच कार्बनच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन होणार आहे. ठीक आहे का. एकटा कार्बन बसलाय, एकटाच आहे कार्बन, एकटाच बसलाय, याच्यात हायब्रिडायझेशन होत नसतं. म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन इज द टाइम, bond formation is the situation at which hybridization process occurs. ठीक आहे का. आता तुझ्या मनात लगेच क्वेश्चन असा आला असेल, ठीक आहे, सर म्हणतायत की कार्बनचं हायब्रिडायझेशन होईल, सर हायड्रोजनचं काही धरतच नाही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, हायब्रिडायझेशन ऑकर्स ओनली फॉर द सेंट्रल ॲटम, नॉट फॉर सराउंडिंग ॲटम. हायब्रिडायझेशन प्रोसेस ही कोणाला लागू केली जाते, फक्त आणि फक्त सेंट्रल ॲटम, नॉट फॉर सराउंडिंग ॲटम. म्हणजे इथं हायड्रोजनचं हायब्रिडायझेशन होत नाही रे. हायब्रिडायझेशन कोणाच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं होणार आहे रे, कार्बनच्या. कार्बनच्या ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग आणि रिकास्टिंग होणार आहे, हायड्रोजनच्या नाही. मी काय म्हणतो, मी एक पॉईंट पुढे तो सांगणारच आहे, ठीक आहे, चला लगेच सांगतो. अँड नेवर इन आयसोलेटेड ॲटम. ठीक आहे, चला लगेच पुढचा पॉईंट सांगतो. हायब्रिडायझेशन प्रोसेस is applicable only to central atom, and not to surrounding atom, हायब्रिडायझेशन प्रोसेस ही फक्त कोणाला लागू होते, सेंट्रल ॲटमला होते. सराउंडिंग ॲटमचा हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये काहीच रोल नसतो. मग तुम्ही म्हणाल बॉन्ड कसा तयार होईल, सेंट्रल ॲटमचा आणि सराउंडिंग ॲटमचा. सेंट्रल ॲटमचा हायब्रिडायझेशन झाल्यानंतर हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. सेंट्रल ॲटमचा हायब्रिडायझेशन झाल्यानंतर हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. सेंट्रल ॲटमच्या हायब्रिड ऑर्बिटल बरोबर सराउंडिंग ॲटमच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचा ओव्हरलॅप होत असतो. काय म्हणालो मी, सेंट्रल ॲटमचा हायब्रिड ऑर्बिटल, सराउंडिंग ॲटमचा ॲटॉमिक ऑर्बिटल, या दोघांमध्ये ओव्हरलॅप होतो आणि कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. म्हणजे इथं देखील ओव्हरलॅप असणारच आहे, इथं देखील ऑर्बिटलचा ओव्हरलॅप असणार आहे. पण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय म्हणत होती रे, ॲटॉमिक ऑर्बिटल प्लस ॲटॉमिक ऑर्बिटल. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय म्हणत होती, दोन ॲटॉमिक ऑर्बिटलचा ओव्हरलॅप झालं की बॉन्ड तयार होतो. ही ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरी जी आपण पाहिली. ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचं म्हणणं काय, ॲटॉमिक ऑर्बिटल अंडरगो ओव्हरलॅप. या थेरीचं काय म्हणणं आहे, मॉडिफाईड व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचं म्हणणं काय, हायब्रिड ऑर्बिटल ओव्हरलॅप्स विथ ॲटॉमिक ऑर्बिटल. हायब्रिड ऑर्बिटल कोणाचा, हा सेंट्रल ॲटमचा. शॉर्ट मध्ये लिहिलंय, हा हे शॉर्ट साठी लिहिलंय, नाहीतर हे काय मला डाऊट येईल, हो म्हणजे काय सर, हो म्हणजे काय, आओ म्हणजे काय, नाही रे, शॉर्ट मध्ये लिहिलं हायब्रिड ऑर्बिटल ॲटॉमिक ऑर्बिटल. हायब्रिड ऑर्बिटल कोणाचा, सेंट्रल ॲटमचा. ॲटॉमिक ऑर्बिटल कोणाचा, सराउंडिंग ॲटमचा. ठीक आहे का.
चला याच पॉइंटला मी असं पण म्हणू शकतो, याचाच अर्थ तुम्ही असा घेतला तरी चालेल, हायब्रिडायझेशन प्रोसेस इज ॲप्लिकेबल ओनली टू सेंट्रल ॲटम नॉट टू सराउंडिंग ॲटम. म्हणजेच अर्थ असा घ्या, ॲटोमिक ऑर्बिटल्स ऑफ only central atom. आता आपल्याला कळले ना सेंट्रल ॲटम आणि सराउंडिंग ॲटम, लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये पाहिलं ना आपण. सेंट्रल ॲटम पार्टिसिपेट in hybridization म्हणजे फक्त सेंट्रल ॲटमच्याच ॲटॉमिक ऑर्बिटलला हायब्रिडायझेशन ही प्रक्रिया लागू होत असते, सराउंडिंग ॲटमच्या नाही. चला एक एक्झाम्पल असं घ्या, समजा PCl5 तयार व्हायचा आहे, PCl5 इथं सेंट्रल ॲटम कोण आहे, फॉस्फरस. तर होईल काय, फॉस्फरसच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन होईल, क्लोरीनच्या नाही, कारण क्लोरीन कोण आहे, सराउंडिंग ॲटम आहे. फॉस्फरसच्या ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग रिकास्टिंग होईल, नवीन ऑर्बिटल्स तयार होतील, त्यांना काय म्हणलं जाईल, हायब्रिड ऑर्बिटल. तयार झालेल्या हायब्रिड ऑर्बिटल बरोबर, सेंट्रल ॲटमनं तयार केलेल्या हायब्रिड ऑर्बिटल बरोबर क्लोरीनच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचा ओव्हरलॅप होईल. काय म्हणालो मी, सेंट्रल ॲटमचा हायब्रिड ऑर्बिटल, सराउंडिंग ॲटमचा ॲटॉमिक ऑर्बिटल त्यांच्यामध्ये ओव्हरलॅप होत असतात. त्यांच्यामध्ये ओव्हरलॅप झाल्यानंतर कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. ठीक आहे, आता ते ओव्हरलॅप कसे होत असतात, त्याचे प्रकार किती असतात वगैरे वगैरे ते पुढे आपल्याला बघायचं. ठीक आहे, पॉईंट सध्याला लक्षात घ्या की फक्त आणि फक्त सेंट्रल ॲटमच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन होत असतं, सराउंडिंग ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल हायब्रिडायझेशनमध्ये जात नाहीत. किंवा असं पण होत नसतं काही ॲटॉमिक ऑर्बिटल फॉस्फरसचे काही क्लोरीनचे, नाही असं पण नाही, सगळेच्या सगळे सेंट्रल ॲटमचेच असावे लागतील. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये ते सगळेच्या सगळे कोणाचे असतील, फॉस्फरसचे असतील. ठीक आहे, एवढे पॉईंट नोट करा, आणखी बरेच पॉईंट आपल्याला एक्सप्लेन करायचे, नोट करा. चला पुढचे कॅरेक्टरिस्टिक नंबर 5, द नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स formed are exactly equal to the number of atomic orbitals which were hybridized किंवा which were participated असं म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, लगेच लक्षात येईल, विशेष काही नाही. बघा रे, द नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म्ड आर एक्झॅक्टली इक्वल टू द नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स विच वेअर पार्टिसिपेटेड. अर्थ काय, जेवढ्या ॲटॉमिक ऑर्बिटल्सचं पार्टिसिपेशन झालं होतं हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये, जेवढ्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं पार्टिसिपेशन झालं होतं हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये, एक्झॅक्टली तेवढे हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. म्हणजे अर्थ काय, समजा आता मिनिमम नंबर तर 2च असेल ना ॲटॉमिक ऑर्बिटलचा कंबाईन होणाऱ्या, एकट्याची कशी मिक्सिंग होईल रे, एकट्या ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग, स्वतःची मिक्सिंग स्वतःबरोबर होईल का, नाही ना. कमीत कमी 2 ॲटॉमिक ऑर्बिटल हायब्रिडायझेशन प्रोसेससाठी लागतात. 2 ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग झाली, ॲटॉमिक ऑर्बिटल 2 मिक्स झाले, हायब्रिड ऑर्बिटल किती तयार होतील, 2च तयार होतील. 3 ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग झाली, हायब्रिड ऑर्बिटल पण 3च तयार होतील. ठीक आहे का. 4 ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग झाली, 4च हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. लाईक दॅट. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये जात असतात, एक्झॅक्टली तेवढे हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात. ठीक आहे, म्हणूनच मगाशी मी जे सांगत होतं ना की s ऑर्बिटल आला, p ऑर्बिटल आला, मी म्हणलं होतं की 2 sp हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. मी म्हणलं ना हॉर्स अँड डॉंकी कंबाईन झाली की 2 म्यूल तयार होतात, जुळे 2 जुळे म्हणलं होतं, इथं तसंच आहे.
आता इथं हे जुळे, 2 ॲटॉमिक ऑर्बिटल आले की 2 जुळे हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. आता 3 ॲटॉमिक ऑर्बिटल आले की आता ह्याला दोन्हीला जुळवा म्हणतो आपण, तिन्हीला काय म्हणतो, तिडवा, तिडवे तयार होतील. आता हे 4 ॲटॉमिक ऑर्बिटल आले, आता ह्याला काय म्हणतात, जुडवा स्क्वेअर तयार होतील. ठीक आहे ना, म्हणजे 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील जे एक्झॅक्टली सारखे असतील. पॉईंट लक्षात आला का? पॉईंट असा आहे, जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र येत असतात ना हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये, एक्झॅक्टली तेवढे हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात. सिम्पल थिंग आहे एकदम. ठीक आहे, ओके. चला पुढे. हे मी फक्त आत्ता तुम्हाला पॉस्ट्युलेट सांगतोय, यांना सगळ्यांना आपल्याला अप्लाय करायचं. हा पॉईंट झाला असं कुणी मनात आणू नका, तुम्ही गडबड करायची नाही. माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे, ठीक आहे. हळूहळू हळूहळू मी त्या पॉईंटच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला काय वाटतं, हेडिंग टाकले की मला सगळंच यावं, नसतंय तसं. ठीक आहे ना, हळूहळू हळूहळू कन्सेप्ट आपला एकदम परफेक्ट होत चलत असतो. ठीक आहे ना, म्हणून लेक्चर व्यवस्थित ऐकत चला आणि गडबड करत जाऊ नका. ठीक आहे, चला पुढचा पॉईंट बघा. हां, आता लक्षात ठेवा, हां, हायब्रिड ऑर्बिटल. ठीक आहे, हां, असं म्हणून after the hybridization of central atom, मी म्हणलं ना मगाशी, सेंट्रल ॲटमचेच फक्त ॲटॉमिक ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये जात असतात. आफ्टर द हायब्रिडायझेशन ऑफ सेंट्रल ॲटम, the overlap occurs in between आता ओव्हरलॅप होणार आहे. मी मागाशी म्हणलं कोणामध्ये होतं ओव्हरलॅप, इन बिटवीन हायब्रिड ऑर्बिटल, हायब्रिड ऑर्बिटल कोणाचा रे, हायब्रिड ऑर्बिटल ऑफ सेंट्रल ॲटम and atomic orbital of surrounding atom to form covalent bond. ठीक आहे ना, बघा मी सांगतोय व्यवस्थित ऐका. हायब्रिडायझेशन प्रोसेस कंप्लीट झाली, पुढे काय होतं, सेंट्रल ॲटमच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन झालं हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशन झालं म्हणजे नवीन काय तयार झालं, हायब्रिड ऑर्बिटल्स तयार झाले. हायब्रिड ऑर्बिटल्स तयार झाल्यानंतर पुढे काय होतं, ठीक आहे, बघा ऐका पुढे काय होतं. The overlap occurs in between hybrid orbital of central atomच्या हायब्रिड ऑर्बिटल मध्ये आणि सराउंडिंग ॲटमच्या ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये ओव्हरलॅप होतो. सेंट्रल ॲटमच्या हायब्रिड ऑर्बिटल मध्ये आणि सराउंडिंग ॲटमच्या ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये ओव्हरलॅप होतो आणि काय तयार होतं रे, कोव्हॅलंट बॉन्ड. आपण पाहतोय थेरीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्डिंग, बरोबर आहे ना. ओल्ड VBT मध्ये सांगितलं होतं की ॲटॉमिक ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपिंग मधून कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतो. ही पण थेरी म्हणते की ओव्हरलॅपच झाला पाहिजे, पण दोन्ही ॲटॉमिक ऑर्बिटल नाही, त्यापैकी एक असणारे हायब्रिड ऑर्बिटल कोणाचा, सेंट्रल ॲटमचा. हायब्रिड ऑर्बिटल कोणाचा, सेंट्रल ॲटमचा, आणि ॲटॉमिक ऑर्बिटल कोणाचा, सराउंडिंग ॲटमचा. चला एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. लेट अस सपोज CO2 कसा तयार होतो ॲज पर कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन सांगतोय. इथं सेंट्रल ॲटम कोण आहे, कार्बन. तर होतं काय, कार्बनच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं होतं हायब्रिडायझेशन, हायब्रिडायझेशन झालं, हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. कोणाचे, कार्बनचे. कार्बनच्या हायब्रिड ऑर्बिटल बरोबर ऑक्सिजनचे ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात. कार्बनच्या हायब्रिड ऑर्बिटल बरोबर ऑक्सिजनचे ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात आणि तिथून काय तयार होतो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. सिंपल आहे ना. ओल्ड VBT काय म्हणत होती, ओल्ड VBTचं म्हणणं काय, दोघांचे ॲटॉमिक ऑर्बिटल. मॉडिफाईड VBTचं म्हणणं काय, सेंट्रल ॲटमचा हायब्रिड ऑर्बिटल, सराउंडिंग ॲटमचा ॲटॉमिक ऑर्बिटल. बस फरक लक्षात घ्या रे. जुन्या थेरीचं म्हणणं होतं AO + AO, जुन्या थेरीचं म्हणणं म्हणजे ओल्ड VBTचं म्हणणं.
मॉडिफाईड व्हीबीटी जे आपण आज स्टडी करतोय त्याचं म्हणणं काय, हायब्रिड ऑर्बिटल सेंट्रल ॲटमचा आणि ॲटॉमिक ऑर्बिटल सराउंडिंग ॲटमचा. बस डिफरन्स लक्षात घ्या. ही ओल्ड व्हीबीटी आहे, ही ओल्ड व्हीबीटी आहे, ही मॉडिफाईड व्हीबीटी आहे. ठीक आहे का? ओके, चला नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट पॉस्च्युलेट किंवा नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक म्हणलं तरी चालेल. हां, लक्षात ठेवा आता, खूप महत्त्वाचा पॉईंट. हायब्रिड ऑर्बिटल, हायब्रिड ऑर्बिटल, हायब्रिड ऑर्बिटल नेवर फॉर्म, हायब्रिड ऑर्बिटल नेवर फॉर्म पाय बॉन्ड, नेवर फॉर्म पाय बॉन्ड. It always form sigma bond. It always form sigma bond. हायब्रिड ऑर्बिटल मधून पाय बॉन्ड तयार होत नसतो, तर कोणता बॉन्ड तयार होत असतो, सिग्मा बॉन्ड तयार होत असतो. ठीक आहे का? हायब्रिड ऑर्बिटल कोणता बॉन्ड तयार करतात, सिग्मा बॉन्ड तयार करतात, पाय बॉन्ड तयार करत नाहीत. पण या स्टेटमेंटला एक एक्सेप्शन आहे. ते एक्सेप्शन आपल्या टॉपिकशी कनेक्टेड नाही, ते एक्सेप्शन जीओसीशी कनेक्टेड आहे. जीओसीमध्ये रिॲक्शन इंटरमिडिएट्स नावाचं एक सेक्शन आहे, ते आणखी तुम्हाला झालेलं नाही. रिॲक्शन इंटरमिडिएट्स, कार्बोकॅटायन असतं, कार्बॅनियन असतं, फ्री रॅडिकल्स असतं, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्येच एक कंपाऊंड येतो बेन्झाईन नावाचा. बेन्झाईन, बेन्झीन नाही रे, बेन्झीन नाही, बेन्झाईन. बेन्झाईन म्हणजे असा असतो, वाय एन ई लागलं म्हणजे ट्रिपल बॉन्ड आला ना, वाय एन ई लागलं म्हणजे ट्रिपल बॉन्ड आला. ठीक आहे ना? तर बघा, याला म्हणतात बेन्झाईन. तर एका ठिकाणी ट्रिपल बॉन्ड दाखवायचा, दिस इज बेन्झाईन. कुठेही दाखवा, ॲट वन प्लेस ट्रिपल बॉन्ड. बेन्झीनमध्ये कुठल्या तरी एका जागेला तुम्ही जर ट्रिपल बॉन्ड दाखवला, त्याला काय म्हणतात, बेन्झाईन. बेन्झाईनमध्ये हा जो आउटसाईडचा पाय बॉन्ड दिसायला ना तुम्हाला, हा पाय बॉन्ड आहे ना, हा सिग्मा आणि हा परत पाय. मी सांगितलं ना काल तुम्हाला, 3 बॉन्ड दिसले की मिडल बॉन्डला म्हणायचं सिग्मा आणि साईडच्या दोन्ही बॉन्डला काय म्हणायचं, पाय. म्हणजे हा पाय, हा पण पाय. एकमेव एक्झाम्पल आहे, इथला जो पाय बॉन्ड आहे तो हायब्रिड ऑर्बिटल तयार करतो. एकमेव एक्झाम्पल आहे, एकमेव. ठीक आहे ना? बाकी असं कुठं एक्झाम्पल नाही. आणि हा इंटरमिडिएट आहे, म्हणजे हा काही कंपाऊंड स्टेबल नाही. दिस इज नॉट स्टेबल कंपाऊंड. हा ट्रिपल बॉन्ड लगेच ब्रेक होऊन जातो. ट्रिपल बॉन्ड लगेच ड्युरिंग द रिॲक्शन हा तयार होत असतो, म्हणून याला इंटरमिडिएट वगैरे म्हणतात. मी हे जे बोललो ना, तुम्हाला समजलं नाही ना, नो प्रॉब्लेम. हा, हे जे बोललो ना मी एक्सेप्शन वगैरे, तुला समजलं नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही. तुला जीओसीमध्ये हा कंपाऊंड झाल्यानंतर लक्षात येईल. ठीक आहे का? माझं काम होतं एवढं सांगण्याचं की बाबा या स्टेटमेंटला एक अपवाद आहे. काय, बेन्झाईन. बेन्झाईनमध्ये काय होतं, पाय बॉन्ड हा हायब्रिड ऑर्बिटलकडून तयार होतो. पण आपलं स्टेटमेंट काय आहे की हायब्रिड ऑर्बिटल कधीही सिग्मा बॉन्डच तयार करत असतात, पाय बॉन्ड तयार करत नसतात. ओनली वन एक्सेप्शन इज देअर, बेन्झाईन. ठीक आहे? हे एक्सेप्शन तुम्ही जीओसीमध्ये स्टडी करणार आहात, त्यामुळं सध्याला याला तुम्ही इग्नोर केलं तरी चालेल. ओके, चलो अभी लास्ट पॉइंट हम पढ़ेंगे. लास्ट पॉइंट खूप महत्वाचा पॉइंट आहे लास्ट. ठीक आहे? बघा, पॉइंट असा आहे, हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन, हायब्रिडायझेशन never decides, hybridization never decides structure. हाइब्रिडाइजेशन स्ट्रक्चर को डिसाइड नहीं करता है. हाइब्रिडाइजेशन नेवर डिसाइड स्ट्रक्चर. हाइब्रिडाइजेशन नेवर डिसाइड स्ट्रक्चर, बट हाइब्रिडाइजेशन स्ट्रक्चर को डिसाइड नहीं करता है, परंतु स्ट्रक्चर डिसाइड्स हाइब्रिडाइजेशन. स्ट्रक्चर हाइब्रिडाइजेशन को डिसाइड करता है. क्या बोल रहे कि कुछ भी नहीं समझ में आ रहा? अच्छे से सुनो, समझ में आएगा. देखो क्या लिखा है, हाइब्रिडाइजेशन नेवर डिसाइड स्ट्रक्चर. इसका मतलब क्या, हाइब्रिडाइजेशन मालूम होने के बाद स्ट्रक्चर कंफर्म नहीं बोल सकते. कंफर्म क्या होता है, स्ट्रक्चर अगर पता है तो ही हाइब्रिडाइजेशन बोल सकते हैं. ठीक है?
एक एक्झाम्पल बघा, लगेच लक्षात येईल. ठीक आहे. हायब्रिडायजेशन नेवर डिसाइड स्ट्रक्चर बट स्ट्रक्चर डिसाइड्स हायब्रिडायजेशन. हायब्रिडायजेशन, ठीक आहे ना. हायब्रिडायजेशन मी अर्थ सांगतो, लगेच तुमच्या लक्षात येईल. ओके, लेट अस हॅव वन एक्झाम्पल. मिथेनचंच घ्या, समजायला सोपं. मिथेन बघा, मिथेनचं जे स्ट्रक्चर आहे ना ते आहे टेट्राहायड्रल. मिथेन कसा आहे? टेट्राहायड्रल आहे. आणि आपण याचं नंतर हायब्रिडायजेशन वगैरे फाइंड करणार आहोत. आपल्याला रिझल्ट मिळणार आहे sp3. तर सायंटिस्ट लोकांनी हायब्रिडायजेशन, मी म्हणलं सुरुवातीलाच इमॅजिनरी कन्सेप्ट आहे ना, म्हणजे मिथेनचं sp3 हायब्रिडायजेशन वगैरे कुणी बघितलेलं नाही रे. मायक्रोस्कोप लावला, मिथेनच्या खालीन बघायला, s ऑर्बिटल पळायला, p ऑर्बिटल पळायला, s ऑर्बिटल p ऑर्बिटलची मिक्सिंग व्हायली आणि हायब्रिडायजेशन व्हायला नाही ना. कन्सेप्ट कसं आहे? इमॅजिनरी. हायब्रिडायजेशन इज इमॅजिनरी कन्सेप्ट. पण स्ट्रक्चर इमॅजिनेशन नसतं रे. एक टेक्निक आहे ज्याला म्हणतात एक्स-रे ॲनालिसिस. आपल्या बॉडीचा जसा एक्स-रे काढतो ना आपण, तसा कंपाऊंडचा पण एक्स-रे काढता येतो. आणि त्याच्या एक्स-रेमध्ये ॲटमची पर्टिक्युलर अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळत असते. एक्स-रे ॲनालिसिस एक अशी टेक्निक आहे ज्या ॲनालिसिसमधून आपल्याला कुठल्याही कंपाऊंडचं स्ट्रक्चर पाहता येतं. विजिबल स्ट्रक्चर असतं ते. म्हणजे स्ट्रक्चर हायपोथेटिकल असतं का? स्ट्रक्चर हायपोथेटिकल असतं का? इमॅजिनरी असतं का? नाही. टेट्राहायड्रल हा जो शब्द लिहिला ना मी, हा इमॅजिनरी नाही, हा रिअल शब्द आहे. मिथेन दिसतो टेट्राहायड्रल आहे, ते आपल्याला नाही दिसत. हा, आपल्याला नाही दिसत. त्याला मायक्रोस्कोप वगैरे हाय पॉवरचे वापरून एक्स-रे रेडिएशन पास करून वगैरे आपल्याला ते टेट्राहायड्रल जॉमेट्री त्याची पाहता येऊ शकते. हे रिअल आहे. टेट्राहायड्रल हा वर्ड रिअल आहे. sp3 हे इमॅजिनरी आहे. तर माझा पॉइंट काय बघा, हायब्रिडायजेशन कधीच स्ट्रक्चरला डिसाईड करत नसतं. म्हणजे मला जर हायब्रिडायजेशन माहिती झालं, मी लगेच स्ट्रक्चर सांगणार, हे जमत नाही असं. पण अगोदर काय? अगोदर स्ट्रक्चर. अगोदर सायंटिस्ट लोकांनी काय केलंय? अगोदर स्ट्रक्चर बघितलेत कसे आहेत ते, आणि नंतर त्याला हायब्रिडायजेशन कन्सेप्ट त्यांनी अप्लाय केलेला आहे. ठीक आहे का? हा पॉईंट असा जरी मी सांगितलेला असला, इथून पुढं आपण जेव्हा हायब्रिडायजेशनच्या डिटेलमध्ये जाणार, तुम्हाला काय करावं लागतं? काही हायब्रिडायजेशन आणि त्याच्याशी कनेक्टेड स्ट्रक्चर पाठच करून ठेवावे लागतात. जसं मी बोलतोय, फॉर एक्झाम्पल sp हायब्रिडायजेशन झालं की लिनियर स्ट्रक्चर असतं, sp2 झालं की ट्रायगोनल प्लेनार असतं, sp3 झालं की टेट्राहायड्रल असतं, sp3d झालं की ट्रायगोनल बायपिरॅमिडल असतं, sp3d2 झालं की ऑक्टाहायड्रल असतं, sp3d3 झालं की पेंटॅगोनल बायपिरॅमिडल असतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे का? काही हायब्रिडायजेशन आणि त्याच्याशी कनेक्टेड स्ट्रक्चर म्हणजेच जॉमेट्री आपल्याला पाठ करून ठेवावी लागते. ठीक आहे का? तर आज मी फक्त हायब्रिडायजेशन कन्सेप्ट काय, हायब्रिडायजेशन या शब्दाला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. मी हायब्रिडायजेशन आणखी अप्लाय कसं करायचं हे टीच केलेलं नाही. हा, एखाद्यानं लगेच मिनिंग काढू नये की बाबा हायब्रिडायजेशन संपलं का. नाही रे, हायब्रिडायजेशन या शब्दाला मी फक्त इलॅबरेट केलेलं आहे. आता हायब्रिडायजेशन या वर्डच्या आपण एकदम आतमध्ये जाणार आहोत. म्हणजे ते कन्सेप्ट काय किंवा याच्यावर क्वेश्चन नेमके काय येत आहेत. तुम्ही आम्हाला थेरी सांगितले, चला मान्य आहे, पण क्वेश्चन नेमके काय होतात? डायरेक्ट क्वेश्चनच घ्या, नसतं जमत. जोपर्यंत कन्सेप्ट तुझा क्लिअर होणार नाही ना, तोपर्यंत ट्विस्टेड क्वेश्चन तुला सॉल्व्ह होणार नाहीत. ठीक आहे, माझी टेक्निक अशी आहे, मी अगोदर काय करतो, कन्सेप्टच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, नंतर मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन बराबर तुम्हाला सॉल्व्ह होतील. ठीक आहे, ती माझी गॅरंटी आहे. अलग लक्षात सगळ्यांच्या. चला उद्या भेटूयात. आता उद्या पाहायचं आहे आपल्याला काय, टाइप्स ऑफ हायब्रिडायजेशन. हायब्रिडायजेशनच्या टाइप्सचं आपल्याला डिस्कशन उद्यापासून चालू करायचं. sp, sp2, sp3, sp3d, sp3d2, sp3d3, d3s एक्सेट्रा एक्सेट्रा, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. हा पॉईंट ज्याला समजला नाही काळजी करू नका. ठीक आहे ना, इग्नोर दिस पॉईंट, नो प्रॉब्लेम. हा पॉईंट मी विथ एक्झाम्पल पुढे आणखी एक्सप्लेन करतो. जेव्हा आपण याचे एक्झाम्पल पाहणार ना, त्याच्यात मी हा पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा पॉईंट तुला समजला नाही ना, काही अडचण नाही. समजला असेल तर अतिउत्तम. ठीक आहे, चला भेटूयात उद्या. थँक्यू.